वाजवलं नाही काही खाली 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 या अभिजित आंध्रे हे ना हो हार राहू द्या नाही घालू। नागपुर में आयोजित कार्यक्रम में बच्चू कडू ने विरोधियों पर जोरदार हमला बोलते हुए कहा कि उन्हें आलोचना करने वालों की कोई चिंता नहीं है। उन्होंने स्पष्ट किया कि अब शिवसेना ने एक नया चेहरा सामने आएगा जो किसानों, मजदूरों और दिव्यांगों के हक के लिए मजबूती से खड़ा रहेगा। कडू ने कहा है कि उनके हाथ में जो भगवा है वो छत्रपति शिवाजी महाराज के विचारों का प्रतीक है और उसी विचारधारा के आधार पर वे पूरे महाराष्ट्र में काम करेंगे। उन्होंने ये भी दोहराया कि वे अपने अंतिम सांस तक किसानों, कामगारों और दिव्यांगों का साथ नहीं छोड़ेंगे। चाहे कुछ भी हो जाए, इन वर्गों के हितों से कभी समझौता नहीं किया जाएगा। उनके इस बयान से राजनीतिक हलकों में चर्चा तेज हो गई है। प्रश्न जबाबदारीचा नाही आहे, मुद्द्याचा आहे आणि मुद्दे घेऊनच लढणार आहोत। शिवसेनेचा एक नवीन चेहरा पाहायला भेटणार आणि तो शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी, मजुरासाठी लढणारा असेल। आम्ही जो भगवा घेतलेला आहे तो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आहे आणि त्या विचारानं अख्खा महाराष्ट्र पुजून काढून जी शिवसेनेची ताकद जेवढी वाढू तेवढी सगळी ताकद शेतकरी आणि मजुरांच्या आणि दिव्यांगाच्या बाजूने उभी करू। आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामकरी, दिव्यांग हा सुटणार नाही। काही सुटलं तरी चालेल, पण शेतकऱ्यापासून आम्ही अलिप्त आणि दिव्यांगापासून अलिप्त होणार नाही। आता ते कोणाचं काम करणार नाही, ते प्रहारचं ज्यांना राजकीय काम करायचं आहे ते शिवसेनेत येणार, स्पष्ट बोलतोय। पण काही नालायक असतात ते काही सुटत नाही, पण ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहावं व्यवस्थित। मी कोणाला जबरदस्ती केली नाही, जबरदस्ती करणार नाही। प्रश्न असा आहे का ज्यांना राहता, इथून आमचा राजकीय प्रवास सुरुवातीला शिवसेनेतून झाला, मधात प्रहारमध्ये होता आणि मी एकमात्र आहे। लक्षात ठेवा का जे म्हणतात ना बगल बच्चे काही, अरे मोठे मोठे लोक कोणता पक्ष सोडून मोठा पक्ष पकडला, पण बच्चू कडू 25 वर्ष एकटा लढला आणि प्रहार म्हणून लढला। कुठल्याही पार्टीत गेलो नाही, 5-6 निवडणुका लढलोय, एकाही पार्टीचा पाठिंबा घेतला नाही। हे थोडं दाखवा। 350 गुन्हे दाखल करणारा बच्चू कडू शिवाय दुसरा महाराष्ट्रात सापडत नाही। आणि मला एक सांगा, आता राष्ट्रवादीमध्ये विलीन होते त्याच्यावर टीका होत नाही। भर आम्ही पाहतो महानगरपालिकेमध्ये राजसाहेब आणि उद्धव साहेबाचा एकत्र झाला, आमचं काही दुमत नाही, त्याच्यावर टीका होत नाही। काँग्रेससोबत शिवसेना बसली, शिवसेनेसोबत काँग्रेस बसली, कुठंच कधी पटलं नाही, त्याच्यावर टीका करत नाही। पुन्हा बच्चू कडू बरा आहे टीका करायला। पहिले आम्ही पहा का ह्या 6 महिन्यात बच्चू कडूनं जीवाचं रान करून शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते शिवसेनेच्या तोंडात घालून आम्ही पाहतोय। शिवसेनेचं धोरण नव्यानं दिव्यांगासाठी, मजुरासाठी, शेतकऱ्यासाठी शिवसेना पक्ष नव्यानं धोरण तयार करेल। शिवसेनेचं धोरण आहेच शेतकऱ्याचं, पण त्याला अधिक नव्यानं रूप देऊन पुन्हा शिवसेना शेतकऱ्याच्या बाजूनं अधिक सक्षमपणे उभी तर आहेतच, पण अधिक ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याच्यानं कोणाची पोटदुखी होत असेल त्याची आम्ही पर्वा करत नाही। आणि मला असं वाटतं का मला आत्मविश्वास आहे आणि प्रहारच्या कार्यकर्त्याचा बच्चू कडूवर विश्वास आहे। मैं आत्मविश्वास से चलता हूँ आणि मग ते थांबणारा बच्चू कडू नाही आहे। त्यानं ही जंग अतिशय मोठी होईल, शेतकऱ्याचा आवाज बुलंद होईल।